नमस्कार, मी शुभदा। राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 288 विधानसभा सीट्स आहेत, ज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता आहे। महायुतीकडे स्पष्ट मेजॉरिटी आहे, जी 236 जागांची आहे। त्यामध्ये बीजेपी 132, शिवसेना एकनाथ शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 41 जागा आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये एकूण 68 शासन विभाग आहेत। महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधीच्या प्रक्रियेत उशीर होण्याचे कारण अनेक स्तरांवर चर्चा केली जाते। एक कारण म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपदे यावरून सुरू झालेल्या चर्चांना अजून ठोस निष्कर्ष येऊ शकलेले नाहीत। महायुतीतील सदस्यांमध्ये ज्यात भाजप, एकनाथ शिंदे गटाची, शिवसेना आणि अजित पवार गट यांचा समावेश आहे, मंत्रिपदाची विभागणी आणि मुख्यमंत्री पदावरून मतभेद आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक आपल्या मूळ गावी साताऱ्याला गेले होते, ज्यामुळे महायुतीची बैठक रद्द करण्यात आली। यामुळे सरकारच्या स्थापनेसाठी होणारी चर्चा थोडी विस्कळीत झाली आणि वेळ जास्त लागला। यामुळे सरकार स्थापनेसाठी होणाऱ्या बैठकांमध्ये अजून अधिक विलंब होऊ शकतो। पक्षांमध्ये मंत्रिपदांची विभागणी देखील एक मोठा मुद्दा आहे। भाजपाला मुख्यमंत्री पदासोबत किमान 20 मंत्रिपदे हवी आहेत। शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदांची अपेक्षा आहे। अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदे मिळावीत अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर अजित पवार गटाला वित्त मंत्रालय पुन्हा मिळावे अशी इच्छा देखील आहे। अजित पवार यांचा या मंत्रालयावर विशेष दबदबा आहे आणि ते पुन्हा या मंत्रालयावर असावे अशी त्यांची आकांक्षा आहे। मंत्रिपदाची विभागणी, मुख्यमंत्री पदावरचा ठराव तसेच विविध मंत्रिपदांसाठी योग्य उमेदवारांची निवड या सर्व गोष्टींवर चर्चा आणि निर्णय घेण्यास वेळ लागतो, ज्यामुळे शपथविधीला उशीर होतो आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। तोपर्यंत या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।